नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूज वर. महाराष्ट्रातील भाजप खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील खासदारांना भेटीचं निमंत्रण. राज्यातील अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील खासदारांची घेतली शाळा. संसदीय कामकाजातील सहभाग वाढवण्याबरोबरच लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासदारांना सूचना. राज्य निवडणूक आयोगानं महापालिका आयुक्तांची बोलावली बैठक. मुंबईत आज राज्य निवडणूक आयोगाची मनपा आयुक्तांसोबत बैठक. बैठकीत महापालिका निवडणुकीबाबत चर्चेची शक्यता. जय पवारांचा बहारीनमध्ये पार पडणार विवाह सोहळा. विवाह सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार अनुपस्थित राहणार. खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलही विवाह सोहळ्याला जाणार नसल्याची माहिती. सातबारा उतार्यावर आता तलाठ्याच्या स्वाक्षरीची गरज नाही. डिजिटल सातबाराला राज्य सरकारची कायदेशीर मान्यता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानं भेटीला महत्व. मनसेतील महाविकास आघाडीच्या समावेशाबाबतही दोघांमध्ये चर्चेची माहिती. आमदार रोहित पवारांना नाशिक सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे मानहानी प्रकरणात न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. नागपुरातील हिवाळी अधिवेशन केवळ 1 आठवडा असणार. 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत असणार हिवाळी अधिवेशन. अधिवेशनाचा कालावधी कमी असल्यानं विरोधक आक्रमक. पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध. पदवीधरसाठी 2,72,044 तर शिक्षकसाठी 44,214 मतदारांची नोंदणी. पुणे महापालिकेला अभय योजनेतून मिळाले 99 कोटी 70 लाखांचं उत्पन्न. 15 जानेवारी पर्यंत सुरू राहणार पुणे महानगरपालिकेची अभय योजना. पुणे महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर तक्रारींचा पाऊस. शेवटच्या दिवशी तब्बल 9,863 हरकती तर एकूण 22,000 हरकतींची नोंद. शेतकऱ्यांना आम्ही नुकसान भरपाई मिळवून देऊ. रोहिओ मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. संतोष बांगर यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांची मागणी. राज्यभरात दत्त जयंतीचा उत्साह. श्री क्षेत्र नरसिंहवाडीत भाविकांची मोठी गर्दी.